श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आज मी अतिशय महत्त्वाचं तीर्थस्थान या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे. खरं तर सन 2018 मध्ये मी या तीर्थाचं दर्शन घेऊन आलेली आहे. मात्र अलीकडच्याच काळात सप्तर्षींच्या मार्गदर्शनामध्ये एका विशिष्ट गोष्टीचा उलगडा मला झाला आणि म्हणूनच या तीर्थाच्या संदर्भातला हा व्हिडिओ प्रपंच. आपल्याला हे ज्ञात आहेच की नाथ परंपरा असेल किंवा शैव संप्रदाय असेल, याचं मूळ ठिकाण जे आहे, उद्गम स्थान जे आहे, ते भगवान महादेव शिवशंकर हे आहेत. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या प्रक्रियेमध्ये लय तत्वाचे स्वामी म्हणून आपण महादेवांना मानतो. आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शिवांची आराधना देखील केली जाते. दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्याचा जर विचार केला तर तिथे भगवान शिवशंकरांची अतिशय महत्त्वाची अशी 108 तीर्थ देखील आहेत. यासारख्या अनेक गोष्टी आपण माहितीच्या पातळीवरती कित्येकदा ऐकल्या देखील असतील. मात्र असंही एक ठिकाण आहे जे साक्षात भगवान महादेवांचं गुरुस्थान आहे. बघा, हे वाक्य ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलं असेल किंवा नेमकं पुढे काय आहे याच्याविषयी कुतूहल देखील निर्माण झालं असेल. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं कुतूहल फारसं न ताणता आपण थेटपणे या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे वळूयात. नेमकं हे ठिकाण आहे कुठे आणि या ठिकाणी नेमकं महादेवांच्या गुरुस्थानी कोण स्थानापन्न आहे? दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्यामध्ये असलेल्या कुंभकोणम या ठिकाणाचा आपण अनेकांनी उल्लेख ऐकला असेल. आपल्यापैकी गुरुकृपा प्राप्त झालेली अनेक मंडळी कदाचित या ठिकाणी जाऊन देखील आली असतील. जागतिक परिप्रेक्ष्याचा विचार करता कुंभकोणम ही मंदिरांची राजधानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुंभकोणम या ठिकाणी आणि परिसरामध्ये अतिभव्य, अतिविशाल आणि अतिशय गूढ अशी अनेक मंदिरं आहेत. याच गूढतेचं एक वलय लाभलेलं मंदिर म्हणजे स्वामीमलई. कुंभकोणमपासून काहीच अंतरावरती असलेल्या एका टेकडीवर वसलेल्या या मंदिरामध्ये आराध्य जे दैवत आहे ते आहेत साक्षात भगवान शिवशंकरांचे पुत्र म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेयांना आपण मुरुगन किंवा सुब्रमण्यम म्हणून देखील ओळखतो. सन 2018 मध्ये सप्तर्षींच्या आदेशानुसार या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची आज्ञा करण्यात आली होती आणि त्या आज्ञेचं पालन म्हणून मी आणि विश्वनाथ कुंभकोणम येथील स्वामीमलई या टेकडीवरती असलेल्या मुरुगन यांच्या दर्शनासाठी गेलो. खरं तर तामिळनाडूमध्ये काही वर्षांपासून आम्ही सातत्यानं जात आहोत. मात्र ज्या वेळेला आम्ही इथल्या दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळेला तिथल्या मंदिरांच्या वेळा आम्हाला फारशा कळल्या नव्हत्या. पहाटे लवकर दर्शनासाठी उघडणारी मंदिरं दुपारी 12:30 वाजता काहीही झालं तरी बंद करण्यात येतात आणि मग पुन्हा सायंकाळी 4:30 वाजता उघडली जातात आणि साधारणपणे 8 ते 8:30च्या दरम्यान पुन्हा ती भक्तांच्या दर्शनासाठी बंद केली जातात. स्वामीमलई येथे असणाऱ्या स्वामीनाथांचंच म्हणजेच मुरुगन यांचं दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेला आम्ही गेलो होतो त्यावेळेला संध्याकाळचे 8 वाजायला अगदी 10च मिनिटांचा अवकाश होता. आमच्या सोबत असलेले आणि तेथील रहिवाशी असलेले जे ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की इथूनच पळत सुटा. तुम्ही जर पळत गेलात तरच तुम्हाला स्वामींचं दर्शन होईल. आमच्या ड्रायव्हरने जी माहिती सांगितली होती तिला आधार मानून आम्ही होतो तिथून पळायला सुरुवात केली. खरं तर आतमध्ये नेमकं कोणत्या भागामध्ये जायचं आहे हे चटकन कळत नाही. कार्तिकेय यांचा विग्रह असलेलं गर्भगृह तिथून थोडंसं उंचावर असलेल्या टेकडीवर आहे. मात्र टेकडीसारखी टेकडी आपल्याला निदर्शनास येत नाही, तर तिथे आहेत खड्या चढ असलेल्या 60 पायऱ्या. खरं तर लांबून त्या पायऱ्यांचा चढ आपल्या लक्षात येत नाही. मात्र जसजसं आपण एक एक पायरी ओलांडायला सुरुवात करतो तसतसा आपला श्वास लागतो आणि त्या 2 पायऱ्यांमधलं अंतरही किती जास्त आहे आणि चढ किती खड्या स्वरूपाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. 60 पायऱ्या ओलांडून गेल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा उंबरा आपल्याला ओलांडून आत प्रवेश करावा लागतो. तिथे गेल्यानंतर साधारण 15 फुटांवरून आपण कार्तिकेयांचं दर्शन घेऊ शकतो. दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये अतिशय निष्ठेनं काही गोष्टींचं पालन करण्यात येतं. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भगृहामध्ये कुठलीही आधुनिक प्रकारची प्रकाश योजना अस्तित्वात नाही. मुरुगन स्वामी यांचं येथील गर्भगृह देखील याला अपवाद नव्हतं. त्यांच्या विग्रहाच्या आजूबाजूला असंख्य पणत्या लावलेल्या होत्या आणि त्या पणत्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला श्री मुरुगनांचा विग्रह पाहता येऊ शकत होता. दर्शनासाठी जिथे भक्तगण उभे राहतात तिथून साधारणपणे 10 ते 15 फूट लांब अंतरावरती मुख्य विग्रह आहे. मुरुगन यांच्या विग्रहाच्या बाजूला ज्या पणत्या पेटवलेल्या होत्या त्या पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशामध्ये आपल्याला तो विग्रह दिसतो
मात्र तिथं उपस्थित असलेले पुजारी ज्यावेळेला आपलं नाव आणि गोत्र उच्चारून स्वामींची आरती करतात, त्यावेळेला आरतीचं ताट अशा पद्धतीनं फिरवतात की आपल्याला संपूर्ण विग्रह अतिशय स्पष्टपणे दिसतो आणि आपलं अंतःकरण अक्षरशः भक्तिभावाने ओसंडून वाहू लागतं. स्वामी मुरुगन यांची मूर्ती साधारण 15 फूट म्हणजेच 1.5 पुरुष उंचीची आहे. खरं तर देवसेनापती असलेल्या मुरुगनांचं तिथलं रूप पाहणं तो एक विलक्षण अनुभवच आहे. प्रचंड बलदंड अशी शरीरयष्टी त्या पाषाणामधून देखील आपल्या चटकन लक्षात येते. मूर्तीची भव्यता, वातावरणातलं पावित्र्य आणि अंतःकरणामध्ये उमटणारी स्पंदनं हा एकत्रित एक विलक्षण अनुभव असतो. मात्र त्याहीपेक्षा अलौकिक आहे इथे उपस्थित असल्यानंतर येणारी अनुभूती. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की विश्वाचा जो ध्वनी आहे तो ओंकार स्वरूपामध्ये आपल्याला ऐकायला येतो. वेगवेगळ्या धर्मांमध्ये ज्या प्रकारे देवाची आराधना केली जाते आणि जिथे संगीत किंवा नादाचा उपयोग केला जातो, ज्या वेळेला तो नाद निनादत राहतो, त्यामधून येणारी स्पंदनं ही ओंकाराच्या म्हणजेच प्रणवाच्या स्पंदनांसारखीच आहेत. प्रणव म्हणजेच ओंकार हे सृष्टीचं पहिलं स्पंदन आहे. आता याच ओंकाराशी संबंधित महादेव आणि त्यांच्या पुत्राचं गुरु शिष्याचं नातं आपल्यासमोर उलगडत जातं. हे ठिकाण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण याच एका विलक्षण गोष्टीमुळे आहे. इथे भगवान महादेव हे आपल्या पुत्राचे म्हणजेच कार्तिकेयाचे शिष्य बनलेले आहेत. या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची नोंद या निमित्ताने आपल्यापुढे उलगडत जाते. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की 18 पुराणांमध्ये ज्या वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत, त्या केवळ मनोरंजनासाठी आलेल्या नाहीत. त्या प्रत्येक कथेमधून आपल्याला काहीतरी एक शिकवण मिळालेली आहे आणि कधीकधी या कथा, ही शिकवण आपल्या अगदी खोलवर अंतःकरणात रुजावी म्हणून निरनिराळी तीर्थ देखील निर्माण करण्यात आलेली आहेत. म्हणूनच भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये तीर्थस्नान असेल किंवा तीर्थयात्रा असेल, याला अद्वितीय असं महत्त्व आहे. आता स्वामी मलईचं महत्त्व नेमकं काय आहे? एकदा ब्रह्मदेव शिवांच्या निवासस्थानी म्हणजेच कैलासावरती गेले होते. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आहेत. आता त्यांना काही प्रश्न विचारले तर आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळू शकतात, या भावनेतून कार्तिकेयांनी त्यांना ओंकाराचा म्हणजेच प्रणवाचा अर्थ विचारला. मात्र ब्रह्मदेव तो अर्थ कार्तिकेयांना सांगण्यामध्ये असमर्थ ठरले. हे पाहून कार्तिकेयांना मोठं आश्चर्य वाटलं. ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली त्यांनाच सृष्टीचं जे मूळ स्पंदन आहे त्याचा अर्थ जर समजत नसेल तर याला काय म्हणावं, आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांना बंदी केलं. आपल्या पुत्राचं हे वर्तन पाहून तिथे महादेव उपस्थित झाले आणि हा नेमका काय प्रकार आहे हे जेव्हा त्यांनी कार्तिकेयांना विचारलं, त्यावेळेला कार्तिकेयांनी जे घडलं ते त्यांना सांगितलं. महादेवांनी परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या पुत्राला विचारलं. ठीक आहे, त्यांना याचा अर्थ ज्ञात नसावा, मात्र तुला हे माहिती आहे का प्रणवाचा नेमका अर्थ काय आहे? त्यावेळेला कार्तिकेय तत्परतेने म्हणाले, अर्थात ते मला माहिती आहे. मग महादेव पुन्हा कार्तिकेयांना म्हणतात की ठीक आहे, मग तो अर्थ काय आहे हे तू आम्हाला सांग. त्यावेळेला महादेवांना अतिशय धीटपणे त्यांचाच पुत्र जे म्हणतो ते अतिशय विलक्षण आहे आणि इथे खरं तर स्वामी मलईचं जे गूढ रहस्य आहे ते आपल्यासमोर उलगडतं. महादेवांनी जेव्हा आपल्या पुत्राला प्रणवाचा अर्थ विचारला आणि जेव्हा कार्तिकेयांनी तो त्यांना सांगण्याची अनुमती दर्शविली, त्याच्या आधी त्यांनी आपल्या वडिलांना एक अट घातली. प्रणवाचा अर्थ मी आपल्याला समजावून सांगेल, मात्र तो गुरुस्थानी बसून सांगेल आणि आपल्याला तो शिष्याप्रमाणे ऐकावा लागेल. आपल्या पुत्राच्या या उत्तरावरती महादेवांनी अनुमती दर्शवली आणि त्यांनी आपल्या पुत्राला प्रणव अर्थ समजून घेण्यासाठी गुरुस्थानी मांडलं आणि स्वतः त्यांचं शिष्यत्व घेऊन तो जो काही अर्थाचा उलगडा आहे तो शांतपणे ऐकून घेतला. हे ते ठिकाण आहे जिथं प्रणवाचा अर्थ, उत्पत्ती, स्थिती आणि लय कशा प्रकारे होतो याचं गूढ रहस्य कार्तिकेयांनी आपल्या पित्याला म्हणजेच आदिनाथांना समजावून सांगितलेलं आहे. आता या मंदिराच्या स्थापत्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की भगवान शिवशंकर फक्त ऐकण्यापुरतं शिष्यत्व पत्करून थांबले नाहीत, तर त्यांचं जे मंदिर आहे किंवा त्यांचं जे उपासना स्थान आहे, या मंदिर परिसरामध्ये त्या 60 पायऱ्यांच्या खाली असलेल्या सपाट भागावरती आहे. म्हणजेच टेकडीवर 60 पायऱ्या चढून गेल्यानंतर जे उंचवट्याचं स्थान आहे ते आहे कार्तिकेय म्हणजेच मुरुगनांचं. आणि या टेकडीच्या पायथ्यावर म्हणजेच त्या 60 पायऱ्या सुरू होण्याआधी एका बाजूला मंदिर परिसरातच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचं स्वतंत्र मंदिर आहे. स्वामीमलई इथे स्थित असलेल्या मुरुगनांच्या या विग्रहाला स्वामीनाथ असं देखील म्हटलं जातं. आता या शब्दाची फोड जर आपण करून पाहिली तर स्वामी म्हणजे महादेव आणि त्यांचे नाथ असलेले श्री मुरुगन म्हणजे स्वामीनाथ.
आता या 60 पायऱ्या यांचा नेमका अर्थ काय? खरं तर अनेक गूढ रहस्य मंदिर स्थापत्याच्या रचनेचा अर्थ जर आपल्याला समजला तर त्यातूनही उलगडतात. 60 पायऱ्या ह्या तमिळ कालनिर्णयामधील 60 संवत्सरांना दर्शवितात. आता सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून या 60 पायऱ्या नेमक्या कोणत्या स्थितीचं द्योतक आहेत? मानवी जीवनातील स्थित्यंतर ही प्रत्येक पायरी गणिक इथे निर्देशित करण्यात आलेली आहे. टेकडी चढत असतानाची जी पहिली पायरी आहे ती जीवाची प्राथमिक म्हणजे मूळ अवस्था आणि उत्तरोत्तर जसजसं एक एक पायरी ओलांडत आपण गर्भगृहामध्ये असणाऱ्या स्वामीनाथांचं दर्शन घेतो, म्हणजेच आपण प्रणव स्थितीमध्ये उत्तरोत्तर प्रस्थान करत असतो. जीवापासून सुरू झालेला हा प्रवास एका विशिष्ट टप्प्यानंतर शिवामध्ये विलीन होतो. हे अतिशय रूपकात्मक दृष्टिकोनातून हजारो वर्षांपूर्वी या स्थापत्याच्या माध्यमातून आपल्यासाठी निर्देशित करण्यात आलेलं आहे. आता कदाचित आपल्या बुद्धिवादी मनाला असा देखील प्रश्न पडेल की वडिलांपेक्षा मुलगा कसा काय श्रेष्ठ झाला? खरं तर स्वामीनाथ म्हणजेच मुरुगन आणि शिव हे विलग नाहीतच. मुरुगन यांच्या येथील मूर्तीचा जर आपण विचार केला तर विग्रहाच्या खालच्या बाजूला आपल्याला शिवपिंडीचं दर्शन होतं आणि इथेच आपल्या चटकन लक्षात येईल की अद्वैत स्वरूपातलं जे तत्व आहे, जे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, ते अशा प्रकारे आपल्या महर्षींनी, ऋषी जगतानं आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. गुरु आणि शिष्य यामध्ये वय असेल किंवा नातं असेल याचा कुठलाही अडसर येत नाही आणि म्हणूनच भगवान महादेवांनी आपल्या पुत्राचं शिष्यत्व पत्करलं हे आपल्यासाठी देखील मोठं उद्बोधक आहे. अनेक वेळेला आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तींकडून आपण काही सल्ला आला तर ती व्यक्ती लहान आहे असं म्हणून नाकारतो. खरं तर भारतीय माणसाला जगायचं कसं हे दुसऱ्या कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. आपल्या परिसरात असलेल्या आपण ज्या गोष्टींना उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, अनुभवू शकतो, अशा असंख्य गोष्टींमधून आपल्याला जीवनाचं सार किंवा कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे याची मार्गदर्शक तत्व आपल्या ऋषी परंपरेनं आधीच आपल्यासाठी तयार केलेली आहेत. मात्र त्याच्यासाठी आपल्याकडे हवा पुरेसा वेळ आणि समर्पणाची भावना. स्वामीमलई येथील या ठिकाणाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजेच भगवान कार्तिकेय म्हणजेच श्री षडानन यांची 6 महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. यातील ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं तीर्थ म्हणजे स्वामीमलई हे ओळखलं जातं. कार्तिकेयांनी या ठिकाणी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं असलेलं स्पंदन नेमकं काय आहे हे उलगडून सांगितलेलं आहे. म्हणजेच ब्रह्मज्ञान आपल्या पित्याला दिलेलं आहे. यावरूनच त्यांना आणखीन एका नावाने देखील ओळखलं जातं, ते आहे सुब्रह्मण्यम. याचा अर्थ ज्याला ब्रह्मांडातील सूक्ष्म तत्वाची जाण आहे किंवा अनुभूती आहे असा तो. इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो. कोण व्यक्ती कोणत्या ठिकाणी पोहोचणार आहे याची जी नोंद आहे किंवा याची जी रचना आहे ती भगवंताने आधीच केलेली असते. आपल्याला उगाचच वाटतं की आपण तिथं जाऊन पोहोचलो. खरं तर ही परमेश्वराची लीला आहे. आपल्याला योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोहोचवलं जातं आणि योग्य त्या गोष्टी आशीर्वाद स्वरूपात आपल्या पदरात देखील पडतात. सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लय यामागचा अर्थ एका बीज अक्षरामध्ये, एका प्रणवामध्ये कशा रीतीने सामावलेला आहे हे समजून घेत असताना कदाचित आपल्याला अनेक जन्म लागतील. कारण अनेकदा आपल्याला जे समजलं आहे असं वाटतं ते फक्त बुद्धीच्या म्हणजेच माहितीच्या पातळीवरती समजलेलं असतं. ज्या क्षणी प्रत्यक्षात जी माहिती समोर आलेली आहे ती अनुभूतीमध्ये परावर्तित होते, त्यावेळेला जो येणारा अनुभव आहे तो विलक्षण आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी जे काम सोपवलेलं आहे त्याची खोली माझ्या लक्षात आली. खरं तर ती खोली माझ्या लक्षात आली असं देखील म्हणायचं का हा प्रश्न आता मला पडतो आहे. कारण जे काही होतं आहे ते सगळं त्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या लीलेनुसार घडतं आहे. मग आपण नेमकं आहोत कोण? जड देहाला दिलेलं नाव म्हणजे आपण आहोत का? की त्या ब्रह्मांडाच्या विशाल चक्रामधलं एक छोटंसं प्यादं म्हणून आपण आहोत का? हू एम आय हा जो दीर्घकाळ चालणारा शोध आहे, त्या शोधाला जर आपण सामोरे जात असाल किंवा त्या शोधाकडे आपला प्रवास आधीच सुरू झाला असेल, तर आपण स्वामीनाथांचं दर्शन घेण्यासाठी एकदा तरी कुंभकोणमला नक्कीच जायला हवं. स्वामीमलई येथील स्थापत्याचं किंवा तिथल्या विग्रहाचं जसं गूढ रहस्य आहे, तसंच तिथल्या विभूतीचं म्हणजेच भस्माचं देखील आहे. दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हळदीपासून बनवलेलं कुंकू आणि भस्म हा प्रसाद स्वरूपात दिला जातो. मात्र स्वामीमलई येथे मिळणारं जे भस्म आहे त्याचा सुवास जो आहे तो विलक्षण आहे. समजा आपण ते कपाळावरती लावलं असेल
तर दीर्घकाळ आपल्याला त्याचा सुगंध येत राहतो आणि नकळतपणे आपण स्वामीनाथांच्या लीलेमध्ये गुरफटून जातो आणि हा अनुभव लोकविलक्षण आहे. आपल्यालाही या प्रकारची दिव्य दर्शनं, दिव्य तीर्थयात्रा आणि स्वामीनाथांची कृपा प्राप्त होवो, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटूयात माझ्या प्रवासातील पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यावर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.